मग आता घरचा देणं आला तरी कोणाला सांगायचं आता घरचा देणं आला नाही आला तरी आता कोकणा जाता एकदा गेलो म्हणजे मग काय ते जाताना थोडं वाईट वाटत असेल ना मग आता पै वाईट वाटणारच गाव सोड जिया गुजिया बट्याची पाट्याई हिरवा पातळ गाण्या सुना हिरवा पातळ गाण्या सुना. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल पण आपल्यासाठी व्हिडिओ नाही आला कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपल्या घराचं काम चालू आहे. तरी पण वेळ काढून मी आपला मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतोय. पण मित्रांनो, त्यात प्रॉब्लेम असा झाला का 2 दिवस झाला तब्येत थोडीशी डाऊन होती. अक्षरशः उन्हामध्ये हिंडायलासुद्धा कुठंतरी वासना होत नव्हती. तरी पण अनेक मित्र आपल्या व्हिडिओच्या आतुरतेनं वाट पाहतात. काहींचं व्हिडिओ का नाही आलं आणि याची आम्हाला काळजी आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच आज मी रानात चालू आहे फिरायला. तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ का ह्या व्हिडिओमधून आपल्या संस्कृतीचं दर्शन होणार आहे. तर चला मित्रांनो, पाहूया आजचा हा सुंदर असा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहा किती वसाड रान पडलंय. कसं ओसाड पडलं हे रान, नाही पाखराला पिण्या पाणी. तर मित्रांनो, आता रस्त्यानं चालता पहा समोर सावळे मामा. मागच्या वेळेला त्यांनी मस्त गाणं म्हणलं होता गायींच्या मागं. ते सावळे मामा गाय चारताना दिसतात. आपण परत आता त्यांच्याजवळ जाणार आहेत. हो, राम राम मामा. राम राम. कवा सोडतात गुरा? आता सोड आणणार या इरभर सोडतात. हा युबर सोडतोय. मग फार पिशी काकात घेतले का? मग पिशी लागत आहे ना, पाण्याची बाटली लागत आहे. पाणी का त्याच्यात? हा पाणी आहे. भाकरी राहते का? हा वाकर नाही आता आणि पण मग पाण्याची पाहिजे ना आपल्याला प्यायला. हा. उन्हाची बरोबर. ताण लागत मग पाण्याची बाटली संगत राहून घ्या लागत. तर आमचे सावळे मामा आहेत अतिशय जुनं माणसा. आणि अजूनही गायींची दुटी काही संपत नाही, आहे का नाही? नाही ना. किती आहेत आता एवढ्या? आता आहेत 5-6 गाया ती. 5. मग आता तुम्ही एवढ्या गायींच्या मागे फिरतात. सध्या आता गाभण गाय आहेत का नाही काही? हा आहेत ना. किती गाभण आहेत? ती नाही ती गाभण आणि एक दूध देते. एक देते दूध. हा आणि 4 लागण झाल्या म्हणायला आता. मग दूध काय करतात? घरीच खातात का? हा घरी खातोय गाई खवा करतोय. असं ना. हा कसं आहे का ना, चिया पाणी सुटत हा आहे ना. मग चहा पाणी सुटत आहे. आता राहणे म्हणजे पूर्ण वसाड पडून गेला. हा मग पाना पार हुशार होऊन गेला. पार सुनात लागत आहे. पाणी पार लांब आता खाली नदीला. पाणी नदीला जातात ना. पाणी नदीला जायला लागत आहे ना. मग आता जवळ पाणी आहे ना. एक ओडीस. एक वडीच आता. तर आता मित्रांनो, आमचे जे सावळे मामे आहेत ते पहिल्यापासून माळकरी येते आणि त्यांनी पहिल्यापासून ही गायींची सेवा केली आहे. तर मामा, आता गायींची सेवा तुम्ही पहिल्यापासून केली आहे, तर तुम्हाला काय परिस्थिती आली या गोष्टीपासून? ह्या गायींपासून बा आम्हाला काहीच कमी पडला नाही. हा. परंपरा त्यांच्यापासून त्यांच्या जीव एवढा आपला परपंच त्याच्यापासून आमची लई फायदा झाली. लई व्यवस्थित गोष्टी झाल्या आमच्या. काहीच कमी पडला नाही आम्हाला. गायचा काय उपयोगी पडत आहे मामा? गायचा गोमतीर उपयोगी पडायचा, परत दूध उपयोगी पडायचा, शेण उपयोगी पडायचा. गाय आपला ह्या दूध शेण ह्या आपल्या पूजेला याला त्याला ह्या पार भेटत नाही. गावठी तूप किती महाग आहे आता? गावठी किती तूप महाग आहेत. 3000 रुपये किलो बळा तूप घेऊन गेला आता एक माणूस. असं ना. हा नाही, तूप आपल्याकडे भेटत नाही तर मग लोक विकत घेऊन खातात. आपल्याकडे असून आपल्याला नाही का भेटत नाही असं नाही आहे. भेटत. आणि मित्रांनो, इकडं सुद्धा एक गायींचा कळप आहे. पहा, हा तर मोठा कळप आहे, लय मोठा कळप आहे हा. ह्या गाय किती आहे साधारण आपण इकडे विचारू यांनी. तर ह्या गायींक ही बाईचं इकडं किती गाय आहे तुमच्या? आता कोणा मोजत थोडं काय तरी पण 50 का असतील का? पण वरण झालं ना. 50 वरून. मग मग आज गायींक का बरं दुटी आहे तुमची? जागा पाय गेला सगळं. गाय का जागा पाहिजे का? हा तर इकडं तर हे बाई माणसं आहेत ह्या गायींक सगळी. कटरा नाही आहेत का गायींक उन्हाशी? आता कटाळा आला नाही आला तरी आता काय करायचं? शेवटी लक्ष्मी सांभाळायला सांगते नाही का? सगळ्यात लागत आहे बाबा. आता टाकून कसं जमता येईल सांग बरं तू. तर मित्रांनो, पहा अजूनही आमच्या रानाला गावठी गाई आणि या गायींक बाय माणसाचं राहतात. तिकडं ती एक पोरे पा बारीक पोर, त्या पोर साळत नाही जात का ती? शाळा जायची म्हणजे लावायची. आता सुट्टी आहे का? हा तर साधारणतः ह्या 50 गायींचा कळप आहे. पहा आता मग गाय कुठं जातील चारा? आता काय सध्या कुठं हा म्हणजे बाहेर कुठं जातात ना. माल देते. माल देतात तिकडे जातील का? मग ते घरी येणार परत गायचे. आता कधी म्हणजे कधी जाणार आहेत गाय? आज 8 जग गाय ठेवायचे आम्हाला. इथून ना. हा आणि मग तिथून तसेच कोकणात जातात का? तेच पकडून जाणार मग घरी येणार आहे. तर तेच पकडून जाणार मग. आणि तुमच्याकडे गाय आता गाभण किती आधी?
गाभण गाई आहे 4-5 गाय असते गाभण. हां, आणि वपाय आहेत का गाई काही? हा वपाय आहे का गाय? किती गाय आहेत वपाया? वपाय मग गाय आहे आता, जेवढ्या घेतल्या तेवढ्या गाय वपायच्यात आता. म्हणजे थोड्या ठेवायच्यात थोड्या ठेवायच्यात आम्हाला. का बरं? हा हा, गाय ठेवायचं नाही बा, काय करतो मग एकला गोरा होते ओढत आणणार मुलकात गेला त्यांनाच वळावा, घरी यावा त्यांनाच वळावा, काय त्या ठेवायचं काम करायचं नाही, मग ओपून टाकायचं आता. बरं, तर मित्रांनो यांच्याकडे पहा अतिशय जातवन गावठी गाय आहेत वापायला. तर कोणाला जर घ्यायचे असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधा. मी मोबाईल नंबरसुद्धा इथं दिसतोय आपल्याला पहा, माझ्याशी संपर्क साधा. आणि त्या आता एवढं 1-2 दिवसातच महाल देशात स्थलांतर करण्यात आपल्या गावावरून सध्या आमच्या गावात आहे त्या शेलुरी या ठिकाणी. तर ह्या नंबरवर आपण संपर्क करा. तिथे गाय विकायची आहे, कोणाला गावठी गाय हौसाला घ्यायची असेल तर. आता पाणी कुठं खाली नदीलाच ना? गाय लय हाजी आहे का नाही? मग आता काय करतो हजा करून आणि मग महाल देशामध्ये गेल्यानंतर मग किती गाय राहतात सांगा तुम्ही? गण 2च माणसं राहतात ना? गणच माणसं लागत आहे. आणि हे 2 घोडे आहेत तुमच्या गायांमध्ये. मग हे घोड खायसाठी हे वजी वाढण्यासाठी. इथून वजीतून घोडून टाकायची. हा दोन्ही वजी वाहतात का? हा, दोन्ही वजी वाढ. म्हणजे दोघं मायल्या का तुम्ही जाणार आहे ती? हा हा, आणि पुन्हा घरी फिरून येणारच नाही, दुसऱ्या दिवाळीला घरी येईल डायरेक्ट पोखणातूनच निघून यायचा. डायरेक्ट पकडा. पण तुम्हाला मग घरी घरचा ध्यान नाही येत का तेव्हा? मग आता घरचा देणं आला तरी कोणाला सांगायचं? हा. आता घरचा देणं आला नाही आला तरी आता कोकणात जातं एकदा गेलो म्हणजे मग कायची. जाताना थोडं वाईट वाटत असेल ना? मग आता वाईट वाटत. गाव सोडता थोडा वाईट वाटतच नाही का? समजा आपली हयात बघ गायच्या म्हणून काय नाही. हां, बरोबर आहे. आता सावळींची लोक राहतात म्हणजे मग काय वाटत नाही असं. बरोबर. मामा जाम ऊन लागत आहे, जाम ऊन लागत आहे. तर गाय तर अक्षरशः पाना सावला उभे राहिले ते. पहा बरं कशा उभ्या राहिल्यात. ती गाय तर मस्त वासरला पाहिजे पहा कशी. आपल्या गावठी गायशिवाय मायाच नाही आहे ना? मग फार लांबून गाय इकडून नाही पाहिजे ना धाव. तर मित्रांनो आता पहा किती ऊन आहे, एवढा ऊन आहे का अक्षरशः गाय काही बाबरीच्या सावलीखाली थांबल्या तिथं. आणि मस्त गायचा वासर पित आहे पाहिला. मामा जाम तहान लागले बा, थोडासा पाणी आणलं का द्या? आहे ना पाणी आहे. द्या, पुरत आहे ना तेवढा शेवटपर्यंत? पुरत आहे पाणी. नाही पण मग गाय पाणी वगैरे मग पुन्हा संपलं तरी भरून आणता येते ना? हा बरं ना पाणी पिऊन खाली वर गेले वळाला. चला मित्रांनो आता थोडासा पाणी पिऊ. पॉलिशच्या पिशीत आणले काय मग त्याला फडका शिवायचा ना त्याला? फडकायला शिवला मग. चला मित्रांनो आता थोडासा पाणी पिऊन घेऊ. तर मित्रांनो ज्यावेळेस उन्हाची तहान लागते ना आणि कुठेही पाणी भेटेल ना त्या टायमाला आत्मा एकदम शांत होते आणि एकदम थंडगार पाणी. तर आमच्या प्रत्येक गायकाकडे जवळजवळ पाणी हे राहतंच. कारण रानाला पाणी म्हणला का नदी ओळ याच्याशिवाय पाणी नाही राहत. आणि इकडं माळा जर पाणी नाही, एखादा माणूस तवरला तर पाणी भेटणार नाही, आहे का नाही? पाखराला पाणी नाही भेटत. आणि इकडं रानामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत पहा सध्या पूर्ण वसाड्या आहेत. कारण रानामध्ये पियाला पाणी नाही आहे सध्या. पावसाळा आला का त्यावेळेस माणसं इकडं राहतात, मग जनावरं आणि माणसं राहतात. आता सध्या ह्या पूर्ण वसाड पडल्यात. तर मित्रांनो आता आपण फिरत पूर्ण ह्या जंगलात आलो आहे. पण मग आता हे जंगल आहे, पण आता ह्या ज्या झाड आहेत पहा याला पाहणंच नाही राहिली. त्याच्यामुळं ह्या काही दाट असा जंगल दिसत नाही, एकदम असा वसाड वाटत आहे पहा. तर आता मग हे रान सगळं आता वसाड वाटत आहे एकदम, आहे ना? आता वाटत आहे आता फार. पावसाची केवढं दाट राहत आहे ना? मग पावसाची दाट राहता. आता पाहणंच नाही राहील ना. आता पाण्या नाही राहिली काय नाही, चारा नाही राहिला काय नाही. कधी पावसाची तुमची ह्या रानला कधी वाघाची गाठ झाली का? कधी अशी किती वार गाठ झाली. मोठा वाघ आहे का चांगला? मग चांगला मोठा वार. पण तुमच्या कधी काही चाल नाही केलं कधी चाल केली ना? गायनो काही नाही ना? गाय नो काय नाही. तू हेरला का लगेच निघून जाणार काण्या पुढे. हां 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 लय बरोबर. अडचणीतून जाऊन बसणार. आता म्हणजे हेच रानला राहतो ना पुढे तो? हेच राहणार लय करून राहता. मग आता कुठं असेल तो साधारण? आता पार खाली वळाच्या अंगानं असं खाली कापाडी ना पुढे दुरीला एखाद्या. चला आता हळूहळू जाऊ पाणी निघून. हा जाऊ ना लय ताण लागले ना गायरी आता, लय टाईम झालाय ना. हा. तर मित्रांनो आता आपण थेट पोचलोय वळाच्या कडाला गाय घेऊन पाणी हो. आणि आता त्या गायी मस्तपैकी मनसोक्त पाणी पितील. आणि एक खोल डोह आहे, त्या डोहामध्ये त्या गायी आंघोळसुद्धा करतील. आणि त्या डोहामध्ये त्या गायी कशा पोहतात त्या पण आपल्याला पाय भेटणार आहे. चला मित्रांनो, हे पहा पाठीमागून गाय आल्या ते. तर हा पहा, हा आहे ओळ आणि तिथं एक डोह आहे पहा. त्या डोह आता त्या गायी पाण्यावर गेल्यात. चला आता त्या मस्तपैकी आता त्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहेत, पोहणार आहेत त्या गायी, त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे.
हळूहळू आता गाई पाण्यात उतरतात पहा. मस्त आता म्हणजे दिवसभर थोडे तापले असतील का नाही, मग आता गार होऊन घेणार आंघोळ करून मस्तपैकी. रोजच आंघोळ करतात ना गाई, हा मग रोजच आंघोळ. रोज आंघोळ राहते गायली. पहा पहा आता कशा पोहतात गाई ना मित्रांनो. पहा जिया गुजिया. आता पूर्ण तिकडे राऊंड मारून आणि मग अशा राऊंड मारून येतील त्या गाई. आणि या बारीक बारीक वासऱ्या आहेत ना, ह्या सुद्धा आता तिकडून राऊंड मारून येतील. पहा आता एक राऊंड तिकून येणार आहे त्या गाई. पहा किती मस्त पोहतात पहा ना. ह्या पाण्यातून आंघोळ करून आता गाई पूर्ण आता बाहेर आल्यात. मामा आंघोळ करून घेतले का नाही तुम्ही? हा आंघोळ केली ना आता. हा मग काय फ्रेश होऊनच घ्यायला हा नाही का? मग मग दररोज पाण्याला इथेच येतात, पाण्यात फिरीस व्हायला दिवस रोज येतात ना इथंच? दिवस येतात इथं. स्वच्छ पाणी नाही का? हा मग पाणी स्वच्छ आहे. आटत नाही ना नाही आटत नाही. आता. तर मित्रांनो आता वर गेल्यानंतर राहणारा मामांचं एक गाणं आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आणि मित्रांनो हा जो ओळ आहे ना, हा सरळ वाद जाऊन असा तिकडे खाली धरण आहे. पहा ज्या पाणी दिसतं ना, जो स्थिरवा तो निळवंडे धरणाचा स्थिरवा आहे. आणि तिकडे खाली नदी आहे, ती प्रवरा नदी. फक्त आमच्या सगळ्याच गावाकडल्या मित्रांनी माहीत आहे, फक्त आमच्या बाहेरच्या मित्रांनी माहीत नाही. आणि इथं उंच असा कडे त्याला आमच्या गावाकडं सुपधारा असं म्हणतात. तर आमचे जे सावळे मामा आहेत, आमच्या वडिलांचे एकदम जवळचे मित्र. आणि आणि आमचे वडील असले तर अनेक त्यांचे मित्र असायचे त्या टायमाला. तर त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या सहवासात त्यांनी बरंचसं दिवस बालपण घालवलं. या मातीत खेळलं, इकडं जनावरा वळली. तर मामा आज तुमच्याबरोबर आलो मीच जाम जमलो. पण तुम्ही रोजची पायपिट तुम्हाला तुम्हाला पण लय कसं तरी होत असेल ना? हा मग काय नाही आता आम्हाला सराव आहे, काय नाही वाटत. तर तुमचं मित्र असायचं. हा आता आमचं वडील सुद्धा तुमचं मित्रच होतं, एकदम हा, जवळचा. होतं ना. आपला कायमचा येणं जाणं संबंध होताच. पण तुम्हाला तुमच्या मित्रांविषयी आता काय कळवाला काय वाटत आहे बुवा? मग लय कळवा म्हणजे लय कळवा. आम्ही एक ठिकाणी गुरा वासरा वळली, एक ठिकाणी खेळलो, नाचलो, बारोडा करली, भजना करली, गुरा वासरा वळली, कामधंदा एक ठिकाणी करला, भरपूर म्हणजे हाज्या करली. पण आता इथे गेलं ना देवा घरी, शेवटी वाट ही प्रत्येकाला नाही का? शेवट आता ही वाट प्रत्येकाला शेवट आम्हालाही त्याच वाटायला जायचे. पण आता त्याला नाही इलाज नाही ना. पण आता त्या जोडीदारांकरता गंज वाटत आहे, पण मग आता त्याला इलाज नाही. शेवटी भाऊ सावळे मामा थोडे भाऊ घेऊन की आता त्यांची आठवण तुम्हाला येतच असेल. मग आठवण येते म्हणजे येते. असो नाही का? आता काय नाही. तर मामा तुम्ही आता हे मामा एकदम साधे भोळे मामा, त्यांच्याकडं ते गाणीसुद्धा म्हणायला एकदम त्यांनी लग्नाची गाणी म्हणायला सांगा, अभंग म्हणायला सांगा, गवळणी म्हणायला सांगा. तर तुम्ही आता जोडीदार राहायचं हा. त्या टायमाला तुम्ही गाणी म्हणायचं का असं? मग म्हणायची भरपूर गाणी म्हणायचो, भजना म्हणायचो, गवळणी म्हणायचो, लग्नाची गाणी म्हणायचो, हा. भरपूर गाणी म्हणायचो आम्ही. ते क्षण आठवले थोडा माणसाला हा, वाईटच मग वाटत ना. माणसाला आनंदच राहायचा ना. हा पण मग आता ते क्षण आठवल्यावर थोडं वाईटच वाटत ना. वाईटच वाटत आहे. जुनी माणसं पण चांगली माणसं होती. गेली, आता जोडीदार गेलं. जोडीदारांशिवाय काय म्हणजे जोडीदार असलं किती साथनं म्हणायचो, नाचायचो, खेळायचो, हसायचो, बोलायचो, बरं भरपूर म्हणजे हाज्या करायचो. पण मामा आता गेलं ना ते. जाऊ दे. आता गेल्या त्या दिवस राहिल्यात फक्त आता आठवणी आपल्याला. फक्त आता आपल्या मित्रांसाठी तुम्ही कुठला गाणं म्हणशाल? लग्नाचा म्हणशाल का काही एखादा कुठला गाणं म्हणशाल बुवा? मी एक देवाचंच गाणं म्हणतो. हा दाखवा म्हणून एक गाणं फक्त मस्तपैकी तुमच्या आवाजात म्हणून दाखवा आम्हाला. तर मित्रांनो ऐका गाणं सावळे मामाचा. हा म्हणा. पट्याच्या ग डोंगराला शिवरायाचा ग राऊळ, शिवरायाचा रायाचा ग राऊळ, हे जग पायी ताला पट्याईचा ग देऊळ, पट्याईचा आईचा ग देऊळ, पट्याची पट्याई हिरवा पातळ गण्य सुना, हिरवा पातळ गण्य सुना, लक्ष्मण बाबानी तपा केल्यात ग बसून, तपा केल्यात ग बसून, पट्याची पट्याई
दिवाला इति गा त्यालाचा दिवाला इति लाईती गा त्यालाचा लक्ष्मणा बाबांनी तपा केल्यात गा नियमाचा तपा केल्यात गा नियमाचा बस हे आला का एवढंच ना तर थोडंसं जमाई लागतोय कसं आहे आता वय झालं नाही का हा. तर मित्रांनो छान गाणं म्हणलं आणि ह्या गाणी म्हणता म्हणता आपली त्यांची जनावरं त्यांच्या गायी आधी एकदम मंत्रमुग्ध होऊन ऐकतात तर मित्रांनो गेलेत ते दिवस आता उद्यात फक्त आठवणी नाही राहिली ते जुनी माणसा आणि नाही राहिली ती संस्कृती अशी माणसं फक्त आता कुठंतरी शोधून भेटतात मित्रांनो आणि आज सावळे मामांबरोबर आलो एकदम मस्त करमणूक झाली थोडासा दमलो पण त्यांच्या या गाण्यांना एकदम खरंच कुठंतरी थकवा निघून गेला आणि असंच गाणी आम्ही त्यांच्या अजून पण साजरी करणार आहे ती लग्नामध्ये पण ते गाणी म्हणतात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक हाईप करा लाईक पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र